मी ॲडव्होकेट मंजुषा रुपेश माडगे मगर, माजी नगराध्यक्ष तुळजापूर। आज तुळजापूरमध्ये अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली की राजकीय वैमनस्याचा काही विषयही नसताना इलेक्शन झाल्यानंतर आज माझा भाऊ कुलदीप दिलीपराव मगर याच्यावर विनोद पिटू गंगणे आणि त्याचे चेले चपाटे यांनी जीव घेणा हल्ला केला की त्याचा जीव मारण्यासाठी प्रयत्न केला। आज ही सगळी माहिती मी प्राथमिक मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून मी आपल्याला कळवत आहे की आज त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला, गोळ्याची फायरिंग केली आणि अमर भैया मगर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते तुळजापूरचे, त्यांच्या घरावर विनोद पिटू गंगणे आणि त्याचे समर्थक यांनी हल्ला करून दगडफेक केली। घरामध्ये माझ्या काकी एकट्या होत्या, तसेच हातात तलवारी, कोयते, बंदूक असं घेऊन त्यांनी नंगानाच सर्व तिथे केला। आणि या सर्व घटनेची माहिती नसताना सुद्धा भाऊ माझा जात असताना गाडीवर त्याला एकट्याला गाठून विनोद पिटू गंगणे आणि त्याचे सर्व चेले यांनी कोयत्याने डोक्यात, मानेवर गंभीररित्या त्याचा जीव जावा या उद्देशाने मारहाण केली। तर याद्वारे माझं प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियाच्या द्वारे माझं एक सांगणं आहे आणि एक विनंती आहे की तुळजापूरचा बिहार झालेलाच आहे, त्याला खतपाणी जे राजकीय वरदहस्त असणारे लोक जे देत आहेत, तर याचा विचार जनतेनं करावा। आणि विधानसभेमध्ये जसे आदरणीय राणादादांनी ड्रग्सच्या बाबतीत काही लोकांची पाठराखण केली आणि चौकशीचे आदेश जे आता काल परवाच्या अधिवेशनात त्यांनी काय मांडलेले आहेत, चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्याप्रमाणे चौकशी त्यांनी ही निष्पक्षपणे याही प्रकरणाची करावी। आरोपीस कडक कसं शासन होईल याच्यासाठीही त्यांनी समिती नेमावी। पोलिसांना याच्यासाठी त्यांनी विचारणा करावी आणि आरोपींना त्वरित अटक तात्काळ करून त्यांना कठोर कसं शासन होईल यासाठीही त्यांनी एक जनता म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून मी आदरणीय राणादादांना याद्वारे विनंती करते की तुळजापूरचे आमदार म्हणून आपण याकडेही दखल घेणं गरजेचं आहे की तुळजापूरचं राजकीय वातावरण वेगळं आणि गुन्हेगारी किती स्वरूपामध्ये कशी वाढत आहे। आणि माझा भाऊ आज जीवन मरणाच्या दारात सोलापूर येथे उपचार घेत आहे, तर या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शासन कसं करण्यात येईल यासाठीही प्रयत्न करावेत। परत हाटेला बंद पडलेले। मीडिया
चलो